बांगड्या भरल्यात का असे पूर्वी पुरुषांबाबत म्हटले जायचे। तो समज खोडून काढणाऱ्या आणि बांगड्या नसतानाही मनगटांमध्ये किती सामर्थ्य आहे हे सिद्ध करणाऱ्या महिला आज आपल्या समोर आहेत। महिला या उत्तम व्यवस्थापन गुरु आहेत असं मत ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले। मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। तुळशीबाग गणपती उत्सव मंडपात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंडळाच्या विश्वस्त अभिनेत्री वाळके, अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम उपस्थित होते। मुक्ताबाई नाटिकेच्या क्षेत्रात सलग 30 वर्षे योगदान तसेच आयुर्वेद वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी, वित्तीय आणि गुंतवणूक क्षेत्रात मार्गदर्शन करणाऱ्या वैशाली भागवत, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सीमा पुनतांबेकर, सूर्यदत्ता संस्थेच्या संस्थापक सुषमा चोरडिया, पत्रकार अंजली खामितकर यांचा सन्मान करण्यात आला। सन्मान चिन्ह उपर्ण असं या पुरस्काराचे स्वरूप होते। डॉक्टर अरुणा ढेरे म्हणाल्या, केवळ स्वतःपुरते न बघता वैश्विक दृष्टिकोन ठेवून काम करणाऱ्या महिलांचा सन्मान तुळशीबाग गणपती मंडळाने केला। स्वातंत्र्य लढ्यात कितीतरी सत्याग्रही स्त्रिया बाहेर आल्या, लढा दिल्या, आपल्या कार्याचा गाजावाजा करत नाहीत याचा अर्थ त्यांना जाणीव नाही असा नाही। हीच जाणीव आज पुरुषांनी पुढे आणली आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केलाय। नितीन पंडित म्हणाले, गणेशोत्सवात प्रामुख्याने पुरुष हे मोठ्या संख्येने मंडळांमध्ये कार्यरत असतात। तुळशीबाग गणपती मंडळातर्फे गणेशोत्सवात दरवर्षी एक दिवस महिला उत्सवाचे नियोजन करतात आणि सर्व कामकाज पाहतात। याच दिवशी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांचे असामान्य कार्य समाजापुढे पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून आणले जाते असंही त्यांनी सांगितलं। डॉक्टर शैलेश गुजर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। की वेगळं सांगायची जरूर नाही, जे अंजलीने मगाशी सांगितलं की बायका चालवतातच सगळं जग। आपल्याकडे आपल्या तत्वज्ञानात सुद्धा आहे की प्रकृतीच खरं सगळं करते, पुरुष असतो त्यामुळे तो असतो, पण त्याने ती जाणीव ठेवून आज या सगळ्या प्रतिनिधींना बोलावलेला आहे आदिशक्तीच्या, त्याचा आनंद यासाठी व्यक्त करते की इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापलं कर्तृत्व अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी सिद्ध केलेलं आहे। अशा स्त्रिया आज इथे आलेल्या आहेत आणि त्यांचे दृष्टिकोन तुम्ही ऐकलेत तर तुमच्या लक्षात येईल की स्वतःपुरतं न बघता एका मोठ्या विश्वव्यापी अशा दृष्टिकोनातून आपापलं काम करत आहे।